झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहराचं वैभव असलेल्या गोदावरीची काही केल्या प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होत नाहीये। पर्यावरण प्रेमी संघटनेचा लढा न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलाय। महापालिका आयुक्तांवरती या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहे। मात्र प्रशासन ढिम्मच आहे। केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत। नाशिकची गोदावरी धार्मिक दृष्ट्या जितकी महत्त्वाची आहे तितकंच तिचं महत्त्व आहे ते शहराच्या अर्थकारणाला गती देणारी जीवनवाहिनी म्हणून। देशविदेशातून दररोज हजारो पर्यटक नाशिकमध्ये येतात, त्यावर शेकडोंचा रोजगार अवलंबून असतो। मात्र नाशिकची ही जीवनगंगा अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। कोट्यावधी रुपये खर्च होऊनही इलाज होतो तो तात्पुरताच। ठोस उपाययोजना होत नाही आणि गोदामाई दिवसेंदिवस प्रदूषणाच्या गर्तेत अडकत चालली आहे। गोदावरीच्या पात्रात सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतीतील रसायन मिश्रित पाणी सोडलं जातं। पात्राची कधी स्वच्छताच केली जात नाही, त्यामुळे या कचऱ्याचा थर इतका जाड झालाय की लोक चक्क त्यावरून ये-जा करू शकतात। गोदेच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिककरांनी अनेक आंदोलनं केली, मात्र प्रशासनाची झोपमोड व्हायला काही तयार नाही। अखेर पर्यावरण प्रेमींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली। गोदावरीचं प्रदूषण हे मेनली जे सांडपाणी सोडलं जातं ट्रीट न करता नदीमध्ये डायरेक्टली, त्याच्यामुळे नंतर MIDCचे ETPs वर्किंग नाही आहेत, ते सुद्धा रसायन मिश्रित पाणी सोडतात, त्याच्यामुळे मासे मरतात, म्हणजे अनेक गोष्टी आहेत। गोदावरीच्या पाण्यात स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा असली तरी नेमका उलटा परिणामच होण्याची भीती आहे। प्रदूषणामुळे भाविकांना त्वचा विकारासह इंद्रियाचे विकार होण्याची शक्यता जास्त असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञ करतायत। ज्या वेळेला हा सांडपाण्याचा परिणाम त्या पाण्यावर होतो, तर तिथेच लोक ज्या वेळेला स्नान करतात, कारण स्नान करण्याची प्रथा आहे, तो धर्म आहे आपल्याकडचा की त्या स्नान केल्यानंतर शुद्धता आपली होते, तर ह्या स्नान करतात, त्यामुळे विविध विकारांना बळी पडतातच। या सगळ्या खटपटीनंतर महापालिका कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीच करत नाहीये। सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार झालाय, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याचा दावाही महापालिका करते आहे। आगर टाकळीच्या STP प्लॅनचं काम चालू आहे, मानुरीतल्या STP प्लॅनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, आगर टाकळीचं अंतिम टप्प्यामध्ये आहे, गंगापूर STP प्लॅनचं काम मंजूर झालेलं आहे आणि हे सर्व STP प्लॅनचे कामं पूर्ण झाल्यानंतर गोदावरीमध्ये घाण पाणी न मिसळता ते शुद्ध करून गोदावरीत सोडण्यात येईल। कुंभमेळा 2 वर्षांवर येऊन ठेपलाय, तत्पूर्वी गोदावरीची स्वच्छता होणं अपेक्षित आहे, मात्र अद्याप त्या दिशेनं काहीही पावलं उचलली गेली नाहीयेत। दुसरीकडे मनसेचे आमदार 2,500 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करतायत। जास्त पैसे आले की नदी प्रदूषणमुक्त होणार असं मानायचं का, हा सवाल आहेच। दक्षिण गंगा अशी गोदावरीची ओळख सांगितली जाते। वाराणसीला गंगेची जी अवस्था आहे तशीच स्थिती गोदामाईचीही असणं हा निव्वळ योगायोग नाही। लोकांची उदासीनता, प्रशासनाचा ढिम्मपणा आणि लाल फितीच्या कारभाराचा या दोन्ही जीवनवाहिन्या बळी आहेत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।